तर नाशिकच्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या कडक सूचना समोर आलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी कडक सूचना दिलेल्या आहेत असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सगळे खड्डे बुजवले जातील असंही महाजन यांनी आश्वासन दिलंय। मुख्यमंत्री सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा दर महिन्याला घेतील असंही महाजन यांनी म्हणत माहिती दिली आहे। तर गिरीश महाजन यांची नाशिकच्या खड्ड्यांसंदर्भात प्रतिक्रिया समोर आलेली आहे। नाशिकमध्ये मनसेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर सुद्धा दिलंय। तर नाशिकमधील खड्ड्यांसंदर्भात मुख्यमंत्री हे गंभीर आहेत आणि या संदर्भात मुख्यमंत्री कायम आढावा घेत आहेत। कुंभमेळ्याच्या बाबतीत सुद्धा मुख्यमंत्री दर महिन्याला आढावा घेत असतात असंही गिरीश महाजन यांनी म्हटलंय। तर येत्या 2 ते 3 दिवसात सगळे खड्डे नाशिकमधील बुजवले जातील असंही गिरीश महाजन यांनी नाशिककरांना आश्वासन दिलंय। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे 5 जणांचा आधीच जीव गेलाय। त्यानंतर पालिका प्रशासन जागं झालं। पालिका प्रशासनाकडून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय। मात्र अद्यापही नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे आहेत आणि या खड्ड्यावरून जोरदार राजकारण सुद्धा तापलं होतं। विरोधकांनी जोरदार टीका ही सत्ताधाऱ्यांवर केली होती। त्यानंतर आता गिरीश महाजन यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। नाशिकच्या खड्ड्यांबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात नाशिकमधील सगळे खड्डे बुजवले जातील असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर सुद्धा अनेक वेळा आरोप झालेले आहेत, याला सुद्धा गिरीश महाजन यांनी उत्तर दिलेलं आहे। कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा दर महिन्याला मुख्यमंत्री घेतील असं महाजन यांनी म्हटलंय। माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयसूतक नाहीये आणि बस आपली आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे। या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधले एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभू। मला वाटतं राज ठाकरे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे। त्याला मी सगळी कामाची यादी देतो। आता जवळपास शहरामध्येच 1,500 कोटीचे कामं सुरू आहेत, त्यातले ठेकेदार त्यांनी सांगावेत। आउटर रिंग रोड सुरू आहे, त्याचे ठेकेदार ठरलेले आहेत, ते सुद्धा त्यांची यादी त्यांना देतो, त्यांनी ती बघावी। घाटाचे कामं चाललेले आहेत, सर्व कामांची यादी मी त्यांना देतो आणि त्यांनी सांगावं याच्यामध्ये बाहेर राज्यातले ठेकेदार कोण आहेत।